नमस्कार, मी प्रियांका नागरे. आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघतो. आज सुद्धा एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. खूप मोठी भरती निघालेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. जवळजवळ 4690 जागांसाठी आहे. ऑल इंडिया भरती आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. यामध्ये नोकरीचे ठिकाण काय असणार आहे, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, लास्ट डेट, त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, अनुभव किती लागणार आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय असणार आहे, मेन म्हणजे वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, आणि नोकरीचे प्रकार म्हणजे परमनंट नोकरी आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून जाणार आहे. सो इथे मोठी भरती निघणार आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांच्याकडून आहे. त्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारी जॉब असणार आहे. तुम्ही ऑल इंडिया उमेदवार असू द्या, तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरू शकणार आहात. इथे मेन म्हणजे तुम्ही अनुभवी इथे फ्रेशर उमेदवार असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. परमनंट नोकरी आहे. आणि इथे आपल्याकडे जे ऑफिशियल पेजवरती आहे, मी त्यांच्या वेबसाईटवरती आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांच्याकडून आपल्याला माहिती भेटलेली आहे. त्यांच्याकडून एक PDF सुद्धा आहे. आपण ते सुद्धा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. बँक रिलेटेड जॉब असू द्या किंवा इथे वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा इथे घरी बसून काम करण्यास तुम्हाला कोणती जॉब अपडेट आलेली असू द्या ते असू द्या, डेटा एंट्रीचे जॉब्स असू द्या किंवा भारतीय रेल्वेत कोणते पद निघालेले असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स मी इथे दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो आज सुद्धा आपण नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. इथे RPF म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांच्याकडून केंद्र सरकारी जॉब आहे. त्यामध्ये आपल्याला जे न्यूज आलेली आहे ते पूर्णपणे बघून घेऊ. जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन कधी भरायचं आहे, त्याच्यानंतर लास्ट डेट काय आहे हे सुद्धा बघणार आहोत. सो इथे पदांचे नावं बघा, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर आहे. सो पे लेवल सुद्धा खूप चांगली असणार आहे. इथे बघा, पे लेवल ॲज पर 7 CPC 6 आणि कॉन्स्टेबलला 3 असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. सब इन्स्पेक्टरला आणि कॉन्स्टेबलला फक्त 10वी पास असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे. आणि सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. कॉन्स्टेबलला स्टार्टिंगच इथे 21,700 रुपये सॅलरी आहे. आणि इथे जे सब इन्स्पेक्टर आहे त्यांच्यासाठी 35,400 असणार आहे. एज क्रायटेरिया म्हटलं तर कॉन्स्टेबलला 18 ते 28 वर्ष आहे आणि सब इन्स्पेक्टरला 20 ते 28 वर्ष आहे. कंबाईनमध्ये वॅकन्सीज बघा, 4,660 आहेत. म्हणजे 452 वॅकन्सीज फॉर सब इन्स्पेक्टर आणि 4,208 वॅकन्सीज फॉर कॉन्स्टेबल असणार आहे. आता इथे तुम्हाला फॉर्म भरण्यास बघा, 15 एप्रिल 2024 पासून तुम्ही ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन 14 मे 2024 असणार आहे. खूप मोठी संधी आहे. प्रिपरेशन करा तुम्ही. त्यानंतर इथे दिस इन्क्लूड ए रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बाउंड सुद्धा सांगितलेलं आहे. 3 वर्षाचं एज बाउंडचं तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट शुड एन्श्युअर द प्रोसेसफुल ॲट एलिजिबिलिटी कंडिशन प्रिस्क्राइब्ड ॲज द पोस्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे रिझर्वेशनसाठी कोणती आहे का ती माहिती सांगितलेली आहे. फीज सांगितलेली आहे. फीज इथे बघा, तुम्हाला 500 रुपये फी आहे फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो. आणि फॉर कॅन्डिडेट्स हू बिलॉंग्स टू SC ST एक्स सर्व्हिसमन फिमेल मायनॉरिटीज इकॉनॉमिकली EBC यांना 250 रुपये फी असणार आहे. इथे खूप चांगली संधी आहे. तुम्हाला फक्त 10वी पासवर जॉब करायचा आहे. किंवा कोणाला जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच माहिती पोचवा. कॉन्स्टेबलची नोकरी आहे, सब इन्स्पेक्टरची आहे, ऑल इंडिया भरती आहे. रिटर्न एक्झाम PET आणि PMT टेस्ट होणार आहे. अजून आपण ही माहिती घेऊन येणार आहोत. 15 एप्रिलपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही नक्कीच तयारी करू शकणार आहात. मोड ऑफ एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड टेस्ट सांगितलेला आहे. PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.